हॅलो एस्पिरंट्स, इग्नाइट अकॅडमीमध्ये मी निहाल कोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय. आज आपण एक आगळं वेगळं लेक्चर बघणार आहोत. ब्रेन रूल्स बघणार आहोत. या लेक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत ब्रेन रूल्स कशा पद्धतीने वर्क करतात आणि त्याचा फायदा आपल्याला असा होईल की अभ्यासामध्ये आपली इफिशियन्सी वाढवता येईल. जर ब्रेन रूल्स आपण समजून घेतले तर आपल्याला समजून जाईल की आपल्याला अभ्यास नेमका कशा पद्धतीने करता येईल, अभ्यासाची एफिशियन्सी कशी वाढवता येईल. याच्या माध्यमातून आपल्याला हा फायदा होईल की ब्रेन रूल्स आपण जर समजून घेतले तर आपल्या अभ्यासाचं परिणामकारकता इतकी वाढेल की कमी वेळेमध्ये आपण जास्त अभ्यास करू शकू आणि त्याचा जो इनपुट आउटपुट रेशो आहे तो आपल्याला वाढवता येईल. तर आपण समजून घेऊयात. याच्यामध्ये हा माझा विशेष अभ्यासाचा भाग आहे. NLP ट्रेनर असल्या कारणानं, मेमरी ट्रेनर असल्या कारणानं हे खूप चांगल्या पद्धतीनं मला तुमच्यासाठी सांगता येईल आणि म्हणून मी घेऊन आलो हे लेक्चर. याच्यातून विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होईल आणि ह्याच्यात जे आहे, ह्याच्यात जे टिप्स आहेत त्या तुम्ही आत्मसात करा आणि ते वापरायला सुरुवात करा. त्याच्यातून तुमच्या अभ्यासाला नक्कीच खूप फायदा होईल. तर चला आपण बघूयात. काही रूल्स आहेत, खूप सारे रूल्स आहेत तसे, पण मला ॲस्पिरंट्सच्यासाठी जे काही महत्त्वाचे वाटले तर ते मी रूल्स इथं तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. तर पहिला रूल आपण समजून घेऊयात, ब्रेन रूल्स फॉर ॲस्पिरंट्स. बघा, पहिला रूल आहे की एक्झरसाइज बूस्ट ब्रेन पॉवर. मेंदूची रचना जी ज्यावेळी आपण बघू तो मेंदू स्थिर राहण्यासाठी नाही आहे. मुळात मेंदू जो बनलाय तो मुवमेंटसाठी बनलेला आहे. आणि आपलं काय असतं बघा, 10-12 तास आपण बसून अभ्यास करत असतो. अशा परिस्थितीमध्ये मेंदू स्लगिश होऊन जातो. मग ते आपल्याला काय करावं लागेल, तुम्हाला मुवमेंट करावं लागेल, तुम्हाला वॉकिंग वगैरे करावं लागेल. तर ती मुवमेंट केली तर मेंदू पुन्हा बूस्ट होतो की आणि आपल्या चांगल्या कामाची परिणामकारकता आपण अचीव करू शकू. याच्यामध्ये एक फॉर्म्युला आहे, तो तुम्ही वापरू शकता. 40-10 रेशो करा किंवा 50-10 रेशो करा, की साधारणतः 40-10 करा, जास्त इफेक्टिव्ह राहील. माझं सजेशन हे राहील की साधारणतः आता हे टेस्ट सॉल्व करताना वगैरे वापरायचं नाही. आपल्याला जनरल स्टडी ज्यावेळी आपण करत असतो तेव्हा हे वापरायचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की सरांनी सांगितलं की आमची 2 तासाची टेस्ट आहे. तसं नाही आहे. तिथे तुमचा मग मेंदू खूप चांगल्या पद्धतीनं तयार होईल. अशा पद्धतीने करत एक लॉंग टर्म तुम्ही तयारी केली तर तिथं आणखी तुम्हाला जास्त लार्ज सिटिंग म्हणजे लॉंग टर्म सिटिंगसाठी फायदा होऊन जाईल. तर 40-10चा रेशो काय आहे की 40 साधारणतः 40 मिनिटाच्या प्रिपरेशन नंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटाचा, की 10 मिनिटाऐवजी 5 जरी केलं तरी चालेल, की छोटा ब्रेक घ्यायचा आहे, की थोडीशी बॉडी मुवमेंट करायचं आहे किंवा आणखी तुम्ही असंही करू शकता, एखादा सॉन्ग वगैरे ऐकू शकता, की त्यामुळे काय होतं की मेंदूला थोडंसं वेगळं जातं. परत मग तुम्हाला कॉन्सन्ट्रेट, हा लक्षात ठेवायचं की हा जो 10 आहे हे खूप महत्त्वाचं आहे. इथं हा गॅप 10 मिनिटापेक्षा जास्त जाता कामा नये, कारण परत मग तुम्हाला ह्या फेजला, कॉन्सन्ट्रेशनच्या फेजला यायला खूप टाईम लागतो. म्हणून आपण काय करायचं की 40 ते 10 किंवा 40-5 केलं तरी चालेल. 5 म्हणजे 10 थोडंसं, मग एखाद्या वेळी आपण थोडासा ब्रेक घेऊन बॉडी मुवमेंट करून एखादा सॉन्ग वगैरे ऐकलं, म्हणून 10चं आहे ते बेटर राहील. तर अशा पद्धतीनं आपण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की 40-10, 40-10, 40-10 असे स्लॉट आहेत. तर आपला जो कॉन्सन्ट्रेशनचा पीकवर आपण ज्यावेळी जातो तर तो पीक मेंटेन राहतो एक पॅरलल. ठीक आहे, म्हणजे आता आपण जर बघितलं हे कॉन्सन्ट्रेशनचा पीक आहे, तर हा आपल्याला टाईम जास्त वाढवायचा, म्हणजे एक पीक मोमेंटला आपण कॉन्सन्ट्रेशनच्या गेलेलो आहे, तर हा टाईम हा जो आहे तो हा वाढवायचा आहे. ह्याच्यासाठी काय करायचं, ब्रेक्स करायचे 40, 10, 5 to 10, परत 40, 5 to 10, 40, 5 to 10. ह्या पद्धतीने केले की एका लेवलनंतर ते परत आपण कॉन्सन्ट्रेशन लेवल डाऊन जात असते, पण हा जो टाईम आहे हा टाईम आपल्याला मॅक्झिमम करायचा आहे. याच्यासाठी हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. पुढे बघूयात काय आहे रूल. सेकंड आहे बोरिंग माहिती मेंदू टाळतो. हे तर आपल्याला सगळ्यात माहिती आहे. बऱ्याच आपण आकडेवारी आणि ह्या सगळ्या गोष्टी मेंदू टाळण्याचा प्रयत्न करत असतो. ह्याचा आपण इफेक्टिव्ह करू शकतो. आता बरेच विद्यार्थी काय करतात, ट्रिक्सच्या मागे लागतात. ट्रिक्ससुद्धा तुम्ही करू शकता, पण आणखी एक चॅलेंज येते की परत त्या ट्रिक्सचाच कंटाळा होऊन जातो. याच्यासाठी तुम्ही मेंदूला सवय ठेवायची की त्याच्यामध्ये इमोशन्स, कॉन्फ्लिक्ट आणि स्टोरीज असतील तर मेंदू ते लक्षात ठेवतो. ठीक आहे, मग डायग्रामचा वापर करायचा. माइंड मॅप. आता माइंड मॅप म्हणजे तुम्ही स्वतः माइंड मॅप केले तर ते जास्त इफेक्टिव्ह, मेंदू त्याची परिणामकारकता जास्त ठेवतो. म्हणजे आपल्याला काय सवय लागलाय की रेडीमेड माइंड मॅप घ्यायचे आणि ते त्यापेक्षा एखादी इन्फॉर्मेशन तुम्ही वाचली आणि तुम्ही त्याच्यावर तयार करा ना. फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंट, आर्टिकल, हे अशा पद्धतीने तुम्ही फ्लो चार्ट, म्हणजे हे तुम्ही केलेलं आहे, ब्रेनला हे खूप मजेशीर वाटतं. अशा पद्धतीने केलं तर त्याचं परिणामकारकता जास्त होते आणि मेंदू तर ॲडॉप्ट करायला सुरुवात करते. ते मेंदूला वाटतं की हां, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. मेंदूला तो क्लिअर कट सिग्नल जातो की हे बोरिंग नाही आहे. बोरिंग नाही आहे तर तो मेंदू ते लक्षात घ्यायला सुरुवात करतो. एक मिनटं.
तर याच्यामध्ये काय तिसरा रूल बघा, एव्हरी ब्रेन वायर्ड डिफरंटली. हे खूप महत्वाचं आहे, ॲस्पिरंटसाठी हा खूप महत्वाचा रूल आहे. आपण बऱ्याचदा काय करतो की विद्यार्थ्यांना च्यामध्ये एक ट्रेंड आलेला आहे की माझा मित्र किंवा माझी मैत्रीण असं करतं, तर मग मी त्या पद्धतीने करायला सुरुवात करेन, तर त्याला तो लिहितो मी पण लिहीन. तर तसं नाही आहे, प्रत्येकाच्या मेंदूचा एक वेगळा पिंड आहे. त्या पद्धतीनं बघा, काही जणांना IQ माहिती खूप लक्षात राहत असते, काही जणांना व्हिज्युअल्स लक्षात राहत असतात, काही जणांचं असतं बघा, बऱ्याचदा बघा की लेक्चर बघता बघता ते शॉर्ट नोट्स काढतात आणि ते शॉर्ट नोट्स ते रिवाईज करतात. हे प्रत्येकाचं फंक्शनिंग वेगळं आहे. त्यामुळं आपलं काय आहे, आपल्याला काय बेटर आहे, जे आधीपासून आपली कशी रचना म्हणजे आपण कसं पॅटर्न फॉलो केलं आहे त्याच्यानुसारच आपल्याला जायचं. काही जणांचं रीडिंग इफेक्टिव्ह असतं, काही जणांना काय असतं की लिहायची गरज वाटत नाही, की रीडिंग केलं की ठीक आहे दॅट्स इट. आणखी एखादं रीडिंग केलं की त्याला असं वाटतं की 2 रीडिंगमध्ये होऊन जातं, 3 रीडिंग व्हॉटेवर रीडिंग इफेक्टिव्ह आहे त्याच्यानुसार ते जातात आणि त्यांचं ते चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊन जातो. काही जणांचं रायटिंग इफेक्टिव्ह असतं, म्हणजे काही जणांना कसं असतं की एकदा रीड करायचं आणि त्याच्यावर लिहायचं किंवा वाचता वाचता लिहायचं महत्त्वाचे पॉईंट्स. तर त्याच्यानुसार त्याचं ते ब्रेन जे आहे ते अडॉप्ट करते इन्फॉर्मेशन. काही जणांचं डिस्कशन असतं, काही जणांचं बघा बरेच असतं बघा डिस्कशन करायचं आहे किंवा काय. आता या डिस्कशनसाठी आता आपल्याला हे इथं थोडंसं बघावं लागेल की डिस्कशनमध्ये काय होतं की बऱ्याचदा मोठा ग्रुप करतो आणि मग नंतर वेगवेगळे विषय सुरू होतात. तर त्यामुळे त्या गोष्टी थोडं डिसिप्लिन वेनं केलं तर तो खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. ते आपण नंतर चर्चा करू. आपल्याला हे ब्रेन रूल समजून घ्यायचं. तर आपला कुठला पॅटर्न आहे याच्यामध्ये त्यानुसार करायचं आहे की कोणी काय करतं त्यापेक्षा माझं काय आहे, माझं ब्रेन कसं वायर्ड झालेलं आहे आणि माझ्या ब्रेनला कसं सोपं वाटतं त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे. हा खूप महत्त्वाचा रूल आहे ॲस्पिरंटसाठी. इतरांना कॉपी करायचं नाही, आपल्याला जे महत्त्वाचं आहे त्यानुसार आपल्याला जायचं आहे. ठीक आहे. पुढं बघा, फोर्थ रूल, फोकस कमी काळ होत असेल आणि बऱ्याचदा एका काळानंतर मेंदू फोकस करणं सोडून देतं, वेगवेगळे विचार यायला सुरू होतात की वाचत असतो आणि आपलं मन मग तिकडे जातं की विचार. बघा तसे ॲव्हरेज 60,000 विचार आपल्या मेंदूमध्ये आपल्या मनामध्ये येत असतात. ठीक आहे. मग ह्याच्यासाठी खूप चांगलं टेक्निक आहे, NLPचं टेक्निक आहे, ते न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग. त्याच्यामध्ये फोकस शिफ्ट करायचा, स्विच मेथड आपण त्याला म्हणू शकतो की परावर्तित करा तुमचा विचार जो काय येतोय तो. विचार येत असतात, खूप विचार येत असतात की आपण वाचत असतो आणि विचार येत असतो. ठीक आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादं आंदोलनात संदर्भात तुम्ही वाचताय, मग एखादं चित्र उभं राहतं, मग ते एखादं तुम्ही दुसरीकडे जाता, पुढे जाता. अशा पद्धतीनं विचारचक्र किंवा आणखी काही तुम्हाला आठवायला लागतं की आंदोलन शब्द आला की मग बऱ्याचदा आपण आपलीच आंदोलनं आठवायला सुरू होतात मनामध्ये. तर असं सगळं होतं. मग विचारचक्र एका फांदीवरून एका फांदीवरून. ठीक आहे. तर असं ते विचार आपले मग आपण त्यावेळी काय करायचं की तुम्ही मेंदूला सांगा, मेंदूला क्लिअर कट सिग्नल द्या, परावर्तित करा विचार. तो विचार कसा परिवर्तित स्विच कसं करा, तुम्ही तुम्ही क्वेश्चन्स करा. क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन सॉल्व्हिंग नाही करायचं, तुम्ही वाचताय त्या पार्टवर क्वेश्चन विचारा, प्रश्न उपस्थित करा. म्हणजे तो थॉटच तुमचा थांबतो आणि तुम्हीच विचार दिला एक. समजते का? थोडं समजून घ्या प्रक्रिया की तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागलेत. आपण काय करू, तो विचाराला कंट्रोल नाही करायला जायचं. तुम्ही एक दुसरा विचार पेरा. विचार तर कसे येणारच आहेत, त्यापेक्षा तुम्ही जे वाचताय त्याच्यावर हे करा. अरे अच्छा असं झालं का, तुम्ही डायलॉग करा, इनर डायलॉग. अच्छा असं आहे का, हे अंदर किंवा हे असं झालं की प्रेसिडेंट पॉवर समजा वाचताय आणि दुसरं काहीतरी विचार, अरे हां ही पॉवर अशी आहे का. तुम्ही इनर डायलॉग करा, त्याला स्विच म्हणतात. की तुम्ही क्वेश्चन करा आणि तिथं तुमचा विचार परावर्तित झालेला दिसतो. मग ऑटोमॅटिक ब्रेन तिथं फोकस करतो की ब्रेनला एक कळतं की हां काहीतरी इम्पॉर्टंट चाललेलं आहे, त्यामुळे परत ब्रेन तिकडे जातो. त्याला हायलाईट करा, तुम्ही एखाद्या मुद्द्याला हायलाईट करा. हायलाईट म्हणजे पेनने हायलाईट करण्याचा मुद्दा नाही आहे, तिथं त्या मुद्द्यावर हायलाईट करायचं आहे आपल्याला. किंवा समरी करा की अशा वेळी तुम्ही बेस्ट हे करू शकता की नाही, समरी करा. मग समरी करताना काय होतं की तुमची थॉट प्रोसेस सुरू होतं, मग इतर जे विचार आहेत ते ऑटोमॅटिक थांबतात. त्यामुळं थॉट प्रोसेसवर आपण इथं अशा पद्धतीने स्विच करू शकतो किंवा विचार आपण शिफ्ट करू शकतो. समरी म्हणजे काय, तुम्ही जे वाचणार आहे त्याची मनात समरी तयार करा, म्हणजे बरोबर तोच विचार सुरू होतो आपला, म्हणजे अभ्यासाचा रिलेटेड. मग अशा पद्धतीने मग काय होतं, आपला फोकस आपला जो आहे तो परत आपल्या कामाकडे शिफ्ट होतो. पुढे रूल 5, रिपीट टू रिमेंबर. आता बऱ्याचदा आपल्याला माहितीच आहे की रिमेंबर करायचं म्हटलं तर परत परत वाचावं लागेल किंवा काय. तर परत वाचतानाच काय असतं की महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला प्रकर्षण द्यावं लागेल, वाचावं लागेल किंवा आठवण्याचा प्रयत्न करावा लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं वाचून झालेलं आहे आणि तुम्ही मोकळ्या वेळेत बसलाय की किमान रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. नो मॅटर तुम्हाला आठवेल न आठवेल, ब्रेनला हा सिग्नल जाईल की दिस इज इम्पॉर्टंट फॉर मी. बघा ब्रेनचा एक खूप महत्त्वाचा
रूल आहे, यूज इट ऑर लूज इट. जर ती माहिती वापरली गेली नाही तर ती लूज व्हायला सुरू होते. मग वापरायची म्हणजे काय, कुठे लिहिली पाहिजे, कुठे ते चर्चेमध्ये बोलले पाहिजे, अशा पद्धतीने करू शकाल. किंवा तुम्ही एकटे बसलेले असाल, अरे ते की काय आहे नेमकं गव्हर्नर पॉवर काय आहेत हे तुम्ही गव्हर्नर संदर्भात वाचले तर गव्हर्नर पॉवर काय आहेत, पार्डोनिंग पॉवर कशी आहे, ठीक आहे, अपॉइंटमेंट कशी होते गव्हर्नरची, ठीक आहे, कुणी गव्हर्नमेंटबद्दल काय कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय आहेत. तर हे फक्त विचार जरी केला तरी ब्रेनला समजून जातं की मग ते तुमच्या सुप्त अवस्थेमध्ये तुम्ही वाचलेली इन्फॉर्मेशन असते तर ती ब्रेन स्टोअर करायला सुरुवात करते. समजून घ्या, तुम्हाला त्यावेळी आठवेल ना आठवेल ह्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही ब्रेनला क्वेश्चनिंग करताय, ब्रेनला सांगताय याचा अर्थ काय आहे, रिमेंबर करून देताय याचा अर्थ काय आहे, की ब्रेनला समजते की अरे हे जी वाचलेली माहिती आहे ही महत्वाची आहे, स्टोअर करायला सुरुवात करायला. पण मग सुप्तावस्थेमध्ये तो डेटा कधीतरी इरेज होणार असतो किंवा तो जो इरेज पॉईंटला जाणार असतो तो परत स्टोअर करायला ब्रेन सुरुवात करतो. ठीक आहे, ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे मेमरी, हा सर्वांनाच माहिती असेल पण लक्षात ठेवा परत एकदा, हे सायकल आहे. पहिल्या दिवशी आपण वाचलं, तिसऱ्या दिवशी त्याचं रिव्हिजन करा, परत 7व्या दिवशी रिव्हिजन करा, 15व्या दिवशी करा आणि 1 महिन्यानंतर करा. ते परमनंट मेमरी होऊन जाईल. तुम्हाला परमनंटली तो डेटा, परमनंटली म्हणण्यापेक्षा लॉंग टाईम तो तुमच्यामध्ये स्टोअर राहील. ठीक आहे, हा समजून घे, हे सायकल आहे. याच्यामध्ये तिसऱ्या दिवशी तो वाचला तर जनरली काय करते, तिसऱ्या दिवशी तू लूज करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तर तसं होतं की खूप आपण अभ्यास करतो, मेहनत करतो, खूप कष्ट घेतो पण ते लक्षात राहत नाही. तर त्याचं कारण इथं आहे की तिसऱ्या दिवशी परत तुम्ही कमीत कमी त्याच्यावर नजर टाकणं अपेक्षित असतं. नजर जरी टाकले तरी मेंदूला कळते की हां दिस इज इम्पॉर्टंट. मी काय सांगितलं, यूज इट ऑर लूज इट. मेंदूला समजायचं जातं की ते परत वापरायचं आहे, मग ते लूज नाही करणार. ठीक आहे, हे जे सायकल आहे ते लक्षात ठेवा, मेमरी फॉर्म्युला. नेक्स्ट आहे 6th रूल, स्लीप वेल आणि थिंक वेल. जर मेंदूचं जर तुम्हाला कार्यक्षमता वाढवायची असेल तर रेस्ट प्रॉपर घेणं गरजेचं असतं. की बऱ्याचदा काय करतो आपण, दिवसभर अभ्यास करून खूप थकतो आणि रात्री परत मग मोबाईल चालवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतो की परत मग आपण झोपेची टाळाटाळ करतो. ठीक आहे, तर अशा वेळी काय आहे की प्रॉपर स्लीप पाहिजे, किमान आवश्यक जे आहे तेवढी तर आपण झोप घेतली पाहिजे. याचा फायदा असा आहे की याच्यातून काय होतं की ज्यावेळी झोपेत असतो आपण त्यावेळी मेंदू काय काम करत असते की आपण जे काही इन्फॉर्मेशन गॅदर केलेले आहे ती ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न करते, इन्फॉर्मेशन कॉन्सन्ट्रेट करण्याचा ब्रेन प्रयत्न करत असतं, मेंदूचं ते काम चालू असतं. तर अशा वेळी मग आपल्याला मेंदूला रेस्ट देणं गरजेचं ठरतं. जितकी आपली चांगली रेस्ट, जास्त वेळेचा आपण नाही म्हणत, क्वालिटी स्लीप, क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. आपण मी सलग 3 सेशन बोलतोय की क्वालिटीवर फोकस करा. तर ती आपण घ्यायचे प्रॉपर स्लीप, झोप, रेस्ट जे काय, त्याच्यातून काय होईल की आपली इन्फॉर्मेशन जे आहे ती कन्सोलिडेट व्हायला सुरुवात होईल. ह्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल की हां मी जे वाचतोय ते प्रॉपर रेस्ट पाहिजे. ठीक आहे, पुढं आहे स्ट्रेस. तुमचं जे आहे की लर्निंग पूर्ण डॅमेज करून जातं. बऱ्याच आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी, आपण जितकं स्ट्रेसमध्ये राहू तितकं आपलं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं आणि आपलं जे काय अभ्यासावर त्याचा परिणाम होतो, याचा अनुभव सगळ्यांनीच घेतलेला आहे. तर याच्यावर काय होतं, आपल्याला माहिती आहे हे आपल्याला खूप स्ट्रेस यायला लागलेला आहे, खूप त्रास व्हायला लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जे उपाययोजना करायची असते ते मात्र आपण करत नसतो. की सगळेच बोलतात, बरेच ॲस्पिरंट बघा, बरेच म्हणण्यापेक्षा किती ॲस्पिरंट आहेत बघा, तर ते ॲस्पिरंट सगळे म्हणतात की मला खूप स्ट्रेस जाणवायला लागलं, खूप टेन्शन यायला लागलं, माझं सिलेक्शन होईल की नाही. त्याच्यावर उपाययोजना आहेत, त्या केल्या, ते किती करतात. आणि ते जे करतात, स्ट्रेस सगळ्यांना आहे. जो फर्स्ट रँकमध्ये येतो त्यालाही स्ट्रेस आहे, ज्याचं सिलेक्शन होत नाही त्यालाही स्ट्रेस आहे. सिलेक्शन होणार की नाही हा स्ट्रेस एक पॉझिटिव्ह लेवलपर्यंत स्ट्रेस असेल तर तो चांगलाच आहे, पण तो पॉझिटिव्ह लेवलमध्ये कधी कन्वर्ट होईल, त्या स्ट्रेसला तुम्ही त्या पद्धतीने मॅनेज कराल तेव्हा. तर स्ट्रेसचं काय होतं की त्याच्यावर उपाययोजना आहेत, ते करायला मात्र आपण कमी पडतो. उपाययोजना आहेत, मेडिटेशन तुम्ही करा, योगा करा, जर्नलिंग करा. तुम्हाला जे वाटतं व्यक्त व्हा, लिहून व्यक्त व्हा. ठीक आहे, याच्यामध्ये एक्सरसाइज, स्ट्रेस रिलीव्ह करा. तुम्ही एखाद्या तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत त्याच्याबद्दल संवाद साधा. असं नाही की ते सांगितल्यानंतर तो आणि 4 तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी सांगेल, असं होता कामा नये. की तो तुम्हाला समजून घेईल, तुमच्या भावना समजून घेईल, अशा व्यक्तीशी तुम्ही संवाद साधा. आणि बेस्ट वे जर्नलिंग, ही मी मेथड ही खूप वापरतो. जर्नलिंग इज द बेस्ट वे. त्याच्यातून तुम्हाला सापडत जातं. आणि जर्नलिंगचं काय, मी जर्नलिंगवर कधी परत तुम्हाला नक्की बोलेन. तो खूप हाऊ टू जर्नलिंग म्हणून हा टॉपिक आहे, खूप चांगला आहे आणि ते सगळ्यांसाठीच उपयोगी ठरेल. तर त्याचा कसा पद्धतीने आपल्याला इफेक्टिव्ह टूल म्हणून वापर करता येतो. जर्नलिंग तुम्ही करायला सुरुवात केला की साधारणतः एक
8-10 दिवसात तुम्हाला खूप चांगले रिझल्ट जाणवायला सुरू होतील. तर तुम्ही नक्की सुरू करा हे जर्नलिंग. मी सजेस्ट करेन. मेडिटेशन, योगा तर हे मोस्ट रिकमेंडेड आहे, पण जर्नलिंग हा खूप इफेक्टिव्ह वे आहे. याच्यातून तुम्हाला खूप चांगले परिणाम दिसून येतील कमी काळामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बघा, विजन मॅटर्स. हे खूप महत्त्वाचं आहे. मेंदूला जेवढं तुम्ही सोपं द्याल त्यावेळी. मग आता हे सोपं द्यायचं म्हणजे काय, हे तुम्हाला करावं लागेल. मेंदूला म्हणजे मेंदूचा रूल आपल्याला समजतोय ना, ह्या रूल समजून घ्यायच्यानंतर ते करावं लागेल. आता फ्लोचार्ट आणि चार्ट म्हणजे रेडीमेडच्या मागे म्हणजे असतील तर वेल अँड गुड, पण ज्यावेळी तुम्ही तयार करता, फॉर एक्झाम्पल आता ही नदी इथून व्हायला लागली, रफ तयार करा ना, इथून उगम पावते, इथं तुम्ही बनवा ना तुमचं उगम स्थान कागदावर, इथून जाते, इथून ही नदी मिळते, इथून ही नदी मिळते, इथून ही नदी, व्हॉट एव्हर जे तुम्ही रफ करा. आता हे तुमचं झालं तयार. मेंदूला समजतं, इंटरेस्टिंग वाटतं. ठीक आहे. प्रेसिडेंटने हे केलं ह्या तारखेला, म्हणजे सॉरी एखादं करंटचं असेल समजा, प्रेसिडेंटचे पॉवर ही आहे, आर्टिकल ह्या अंतर्गत हे आहे, आर्टिकल ह्या एक वेगळ्या पद्धतीने तुम्ही करा ना. असे तुम्ही हे रफ वाटेल तुम्हाला, बट मेंदूला ते काय वाटते की हां थोडं इंटरेस्टिंग वाटतं आणि त्या पद्धतीने ते लक्षात ठेवायला सुरुवात करते. इन्फॉर्मेशन ती महत्त्वाची मानतं आणि ते परमनंट डेटामध्ये शिफ्ट करायला सुरुवात करतं. अशा पद्धतीने करा. फ्लो चार्ट्स करा. वाचता वाचता तुम्ही फ्लो चार्ट करा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिट्युशनल बॉडी एका कागदावर सगळे करा कंपॅरेटिव्हली. मग मेंदूत कंपॅरिझन करतं की ह्या बॉडीचं कुठली परमनंट आहे, कुठली स्टॅच्युटरी आहे, कुठली कॉन्स्टिट्युशनल आहे. ह्या सगळ्या बॉडीज जे आहेत ते मेंदू बघतं आणि ते कंपॅरिझन करतं आणि कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवतं. असं इंटरेस्टिंगली तुम्हाला द्यावं लागेल मेंदूला, कारण विजन मॅटर्स. लक्षात येते. नेक्स्ट आहे, खूप महत्त्वाचं आहे, टीचिंग स्ट्रेंथन्स. आता टीचिंग स्ट्रेंथन्स बघा, तुम्ही आता बघा, मी तुम्हाला सांगितलं की हा पार्ट तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला शिकवायचा आहे. बघा, शिकवायचा आहे म्हटल्यानंतर तुमचं प्रिपरेशन एका वेगळ्या लेवलला होतं. अभ्यास करायचा आहे, तुम्ही नॉर्मल करता. कुणाला तरी उद्या शिकवायचं आहे म्हटल्यानंतर तुमची आज वाचण्याचीच पद्धत बदलून जाते. बघा, तुम्ही हे ट्राय करून बघा. म्हणजे मी सांगितलं, तुम्ही आजच हे ट्राय करा की तुम्ही असं समजा की मला उद्या हा पार्ट माझ्या फ्रेंडला शिकवायचं आहे म्हटल्यानंतर मेंदूचं फंक्शनिंग बदलतं. तुम्ही आज वाचताना वेगळ्या पद्धतीने बघता आणि व्हिज्युअलाइज करायला सुरू करता की मी सांगताना कसं सांगेन. हे म्हणजे टीचिंग म्हणजे पर्टिक्युलर शिकवणं असंच नाही. याच्यामध्ये टीचिंग म्हणजे तुम्हाला असं समजा की तुम्ही टीच करताय आणि त्या पद्धतीने वाचायला सुरुवात करा आणि टीचिंग ॲक्च्युअल करायला सुरुवात जरी केलं. आता ह्याच्यामध्ये डिस्कशनचा पार्ट आहे, तुम्ही वाटून घेऊ शकता काम आणि एकमेकांना शिकवू शकता की हां मला इकॉनॉमी चांगलं जमतं तर मग मी शिकवेन. त्याच्यामुळे काय होतं की मेमरीमध्ये ते चांगल्या पद्धतीने व्हायला. पहिली गोष्ट काय होईल की तुम्ही वाचतानाच खूप वेगळ्या पद्धतीने वाचता, का तर मला शिकवायचं आहे. ठीक आहे. दुसरं काय होईल की ज्यावेळी तुम्ही शिकवता त्यावेळी तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं जे काही डेटा आहे तो स्ट्रेंथन व्हायला सुरुवात होतं की मेंदूला समजतं दिस इज इम्पॉर्टंट. मेंदूला समजून जातं. ठीक आहे. इम्पॉर्टंट हे मेंदूला एकदा का मेंदूला एखाद्या डेटा संदर्भात सिग्नल मिळाला की इम्पॉर्टंट आहे, तर मेंदू ती इन्फॉर्मेशन परमनंट ठेवण्याचा प्रयत्न करत असतं. तर हे 9 रूल्स आहेत. आणखी बरेच रूल्स आहेत. ते ठीक आहे, पण मला जेवढे महत्त्वाचे ॲस्पिरंटसाठी वाटले तर ते मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला आणि आय होप तुम्हाला हे लेक्चर नक्की आवडलं असेल. हे रूल्स तुम्ही 9च्या 9 रूल्स तुम्ही वापरायला सुरू करा आणि तुम्ही नक्की सांगा, तुम्ही स्वतःमधला बदल बघा. एक 8-10 दिवसांनीच तुम्ही बदल बघा. ह्याच्यातले काही टेक्निक्स आता हे जर आहे, आता हे जर बघितलं 9वा रूलच जर बघितला, तुम्ही शिकवायच्या ह्या पद्धतीने वाचायला सुरुवात करा. तर तुम्हाला समजून जाईल की कसं शिफ्ट झालेलं आहे तुमच्या प्रिपरेशनमध्ये. ठीक आहे. मेडिटेशन आणि जर्नलिंगचं मोस्ट रिकमेंडेड आहे. वॉकिंग त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. ही खूप महत्त्वाची पद्धत आहे. ज्यावेळी तुम्ही बघा वॉक करत असता त्यावेळी तुमचं जे आहे ना, तर तुमचं विचारचक्र वेगळ्या पद्धतीने काम करत असतं. एकटे कधी वॉक करायला जा, आजच जा तुम्ही आणि विचार करा. वॉक करताना ऑब्झर्व करा स्वतःला की आतून इनर डायलॉग खूप वेगळे असतात तुमचे. लक्षात येते का? कारण ते मेंदूचं फंक्शनिंग एका वेगळ्या लेवलवर चालू असतं. त्यामुळे वॉकिंग मोस्ट रिकमेंडेड आहे. साधारण 20 ते 40 मिनिटं तुम्ही रोज चाललं पाहिजे, जेणेकरून तुमचं ब्रेनचं फंक्शनिंग खूप चांगल्या पद्धतीने होईल. ह्याच्यामध्ये आणखी एक मी ॲड करू शकतो की म्युझिक थेरपी तुम्ही हे करा. मी माझ्या क्लायंट्सना प्रत्येकाला सांगत असतो की म्युझिक थेरपी असेही तुमचा मूड आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी, डिप्रेशन किंवा ओव्हर थिंकिंग ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करण्यासाठी म्युझिक थेरपीचा वापर केला जातो. तुम्ही आधीमध्ये म्युझिक मी सांगितलेलंच आहे की मध्ये त्या गॅपमध्ये 40-10 सांगितलेलं किंवा 50-10 करा. त्याच्यामध्ये एखादा सॉन्ग ऐका जो तुम्हाला बूस्ट करेल.
म्हणजे प्रत्येकाचे सॉन्ग ऐकण्याचा पॅटर्न वेगळा असतो, तर त्या पद्धतीने बघा. म्हणजे असे सॉंग्स निवडा की ज्याच्यातून तुम्हाला थोडंसं बूस्ट झाल्यासारखं वाटेल. ते त्या पद्धतीने करायला सुरुवात करा. हे सगळे टिप्स प्रॅक्टिकल आहेत. NLP कोच म्हणून मी बरीच वर्ष झालं काम करतोय. त्याच्या अनुषंगानं ब्रेनच्या फंक्शनिंगनुसार हे काढलेले हे टिप्स आहेत. तर ते तुम्ही नक्की वापरायला सुरुवात करा. लेक्चर आवडलं असेल तर इतर विद्यार्थ्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांचाही याच्यातून फायदा होईल. आणि अशाच महत्त्वाच्या लेक्चर सिरीजसाठी तुम्ही मला फॉलो करा आणि इग्नाईट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.